अ, आपण कालच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये समाजशास्त्राच्या उदयाच्या पार्श्वभूमीमध्ये पाश्चिमात्य विचारवंत आणि त्यांनी मांडलेले विचार हे अभ्यासले आहेत. पाश्चिमात्य विचारवंतांमध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट, नंतर कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, एमिल डर्खाईम हे विचारवंत बघितले आणि त्यांनी कोणते सिद्धांत मांडलेत हे पण आपण त्याचा परिचय करून घेतला आहे. ऑगस्ट कॉम्ट यांचा द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ आणि त्यामध्ये समाजशास्त्र हे नाव वापरलं गेलं. समाजशास्त्राचा जनक ऑगस्ट कॉम्ट यांना म्हटलं जातं. दुसरं आपण बघितलं कार्ल मार्क्स हे वर्ग संघर्षाचा जनक म्हणून आणि त्यांनी मांडलेले विविध सिद्धांत कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, दास कॅपिटल यासारखे ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिले आहेत. त्यानंतर आपण हर्बर्ट स्पेन्सर हे एक नाव बघितलं. त्यामध्ये त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. नंतर एमिल डर्खाईम यांचे सिद्धांत, त्यांचं संशोधन, समाजशास्त्रातलं योगदान हे बघितलेलं आहे. त्यांनी द डिव्हिजन ऑफ लेबर, श्रम विभागणीचा सिद्धांत, नंतर आत्महत्येचा सिद्धांत, यामध्ये आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये त्यांनी आत्महत्येचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. स्वकेंद्रित आत्महत्या, परार्थवादी आत्महत्या आणि प्रमाणक शून्य आत्महत्या. स्वकेंद्रित म्हणजे जेव्हा व्यक्ती समाजापासून दूर जाते, स्वतःवरच सगळं लक्ष केंद्रित करत असते. सद्य परिस्थितीमध्ये चंगळवाद आणि प्रत्येक ठिकाणी मी असणं, मीपणा असणं आणि यामुळे ती व्यक्ती स्वतःसाठी स्वभावनेने अधिक जगत असते आणि अशा वेळी ती भावना जेव्हा पराकोटीला जाते तेव्हा असे लोक आत्महत्या करतात. नंतर परार्थवादी की जे समाजापासून पूर्णपणे दूर नव्हे तर ते समाजासाठी एवढे एकरूप होतात, समूहासाठी, संघटनांसाठी. असे लोक सामाजिक भावनांना, त्या समूहाच्या एकात्मतेला, समूहाच्या उद्दिष्टांना अधिक महत्त्व देतात. असे लोक स्वतःपासून परावृत्त होत जातात आणि समूहासाठी काहीही करण्याची, प्राण देण्याची त्यांची तयारी असते. असे लोक समूहाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आत्महत्या करतात. तिसरे आहे प्रमाणक शून्यता. या प्रकारामध्ये प्रमाणक शून्यता म्हणजे जेव्हा समाजामध्ये कायदा सुव्यवस्था ही फक्त काही लोकांपुरतीच किंवा भ्रष्टाचार वाढणं आणि नियमांचं व्यवस्थित कायद्याचं पालन न होणं, विशिष्ट लोकांनाच त्याचा फायदा होणं. उदाहरणार्थ नोकर भरतीमध्ये, विविध संस्थांमध्ये, विविध प्रवेशांच्या ठिकाणी जेव्हा ओळख किंवा नातेवाईक हा प्रकार चालतो तेव्हा इतर जे गुणवत्ताधारक व्यक्ती असतात अशा व्यक्ती, यामध्ये आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमाती यासारख्या ज्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींमध्ये प्रमाणक शून्यता निर्माण होते आणि गुणवत्ता असूनही जर ती गोष्ट मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल किंवा ते उद्दिष्ट पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस ती व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त. म्हणजे या ठिकाणी सामाजिक दबावापोटीच्या आत्महत्या होतात हे स्पष्ट केलेलं आहे. हे अधिक स्पष्ट करण्याचं कारण असं की जो एमिल डर्खाईमचा हा जो मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे आत्महत्यांच्या बाबतीत, तर तो मानसशास्त्रीय असण्याबरोबर तो समाजशास्त्रीय सुद्धा कसा आहे हे स्पष्ट केलेलं आहे. आणि मग आपण पुढचे समाजशास्त्रज्ञ बघितलेले आहेत. विल्फ्रेडो परेटो, जॉर्ज सिमेल, थर्स्टन वेबलेन, कुले, G.H. मीड हे आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. आज या लेक्चरमध्ये आपण
जे भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान जे आहे ते आपण बघतो आहोत. आता भारतीय समाजशास्त्रज्ञांचं 19व्या शतकापासूनचं भारताच्या दृष्टिकोनातून झालेलं संशोधन. भारतीय समाजशास्त्रज्ञांमध्ये सर्वप्रथम जे नाव घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर S.V. केतकर यांचा जो कालावधी आहे तो 1884 ते 1937. S.V. केतकर यांनी सर्वप्रथम न्यूयॉर्कमध्ये द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. भारतातील जाती व्यवस्थेचा इतिहास, आणि या ग्रंथाला न्यूयॉर्कमध्ये तज्ज्ञांनी प्रचंड प्रमाणात मान्यता दिली आणि त्याविषयीचं कुतूहल व्यक्त केलं. केतकर यांनी भारताच्या बाबतीत भारतीय दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्यांनी हे पुस्तक 1909 मध्ये न्यूयॉर्कमधून प्रसिद्ध केलेलं आहे. आणि मग त्यानंतर त्यांनी भारतात येऊन मराठी ज्ञानकोश हा मोठा संग्रह, मराठी ज्ञानकोशाचा जवळपास 1915 पासून ते याचे खंड साधारणपणे 23 खंड हे केतकरांनी प्रसिद्ध केले आहेत. 1915 ते 1927 म्हणजे जवळपास 12 वर्ष या मराठी ज्ञानकोशाचं काम केतकरांनी केलेलं आहे. भारतीय समाजशास्त्र हा त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. नंतर अर्थशास्त्राचे एक पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. त्यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास हा देखील एक ग्रंथ लिहिलेला आहे. सर्वात जास्त म्हणजे कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांनी हैदराबाद येथे 1931 मध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. हिंदू कायदा, महाराष्ट्राचा इतिहास, असे विपुल प्रकारचं लेखन केलं आहे. आपण या ठिकाणी केतकरांचा अभ्यास हा द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया, भारतातील जातींचा इतिहास, भारतातील जातींचा कसा उगम होत गेला, या काळामध्ये असणारी जातीयता आणि त्यावर प्रकाश पाडण्याचं काम हे S.V. केतकरांनी केलेलं आहे. त्यांनी 2 जातीची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. ती म्हणजे माणूस जन्माने जातीचं सदस्यत्व प्राप्त करतो आणि त्याचा आंतरविवाही समूह, त्याला समूहाच्या बाहेर, त्या जातीच्या बाहेर विवाह करता येत नाही. आणि जाती या कशा निर्माण झाल्यात यापेक्षा त्या ज्या विविध जाती ज्या आहेत, असंख्य प्रकारच्या जाती, या कशा निर्माण झाल्यात याच्यावर अधिक भर द्यावा. जी 4 वर्णव्यवस्था आहे याचं सुद्धा त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात त्याचं मूल्यमापन हे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून S.V. केतकरांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण समाजशास्त्रज्ञ म्हणून दुसरं जे नाव घेतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, भारतातील जातींबाबत च्या समस्या, भारतातील जाती व्यवस्थेची उत्पत्ती आणि त्याचं समस्या
निराकरण कसं करावं याबाबतचे उपाय सांगितलेले आहेत. फक्त सिद्धांत मांडले असं नाही, तर त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करता येईल हे या प्रकारचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी त्यांची पदवी प्राप्त केली. विविध प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. शूद्र कोण होते, यानंतर गांधी चे काँग्रेसविषयीचे विचार, दलितांविषयीचे विचार हे मांडलेले आहेत. मुखनायक हे सर्वप्रथमचं पाक्षिक साप्ताहिक त्यांनी 1920 मध्ये सुरू केलं आणि 1927 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली आणि महाडचा सत्याग्रह केला. पाण्यासाठीचा हा सत्याग्रह होता आणि तो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. या चौदार तळं जे आहे, या तळ्यामध्ये दलितांना, अस्पृश्यांना पाणी पिता येत नव्हतं. म्हणजे ही परिस्थिती फक्त महाड येथे होती असं नाही, तर भारतभर ही परिस्थिती होती. महाराष्ट्रामध्येही खूप मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता होती आणि म्हणून त्यांना पाण्याचा नागरी जे हक्क आहेत हे हक्क मिळवून देण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी च्या चळवळी आंबेडकरांनी केलेल्या आहेत. 1927 मध्ये महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि मग त्यानंतर त्यांनी 1931 मध्ये नाशिकचा 30 ते 31-32 बऱ्याच काळपर्यंत हा सत्याग्रह चालला होता. काळाराम मंदिराचा सत्याग्रह, त्यांनी या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाबरोबर ब्रिटिश मंत्रिमंडळाबरोबर काम करून दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी काही जागा मिळवून घेता येईल, सुधारणा करता येईल, समाजामध्ये जनजागृती करता येईल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी भारतातील जातीयतेवर प्रचंड प्रमाणात हल्ला केलेला आहे. भारतातील जाती व्यवस्था आहे ती हजारो काळपर्यंत टिकून राहिली. ती व्यवसायांमध्ये रिसेल, एक समाजशास्त्रज्ञ त्यांनी तिची वेगळी मांडणी की ती व्यवसायांच्या आधारे तयार झाली. आंबेडकरांच्या मते जातीची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे भारतीय समाज हा आहे तसाच राहिला आणि त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी वाव मिळाला नाही. जे समूह जे आहेत तसेच राहिले, नवीन गोष्टी स्वीकारल्या नाहीत. जे लोक बहिष्कृत झालेत त्यांनी पुन्हा नव्याने जाती तयार केल्यात. या जातींचे संघटन पुढे कसं बलिष्ठ होत जातं. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व क्षेत्रांमध्ये जातीचं म्हणजे संख्येने ज्या जाती ज्या अधिक आहेत अशा जातींचंही वर्चस्व हे राजकीय क्षेत्रांमध्ये, आर्थिक क्षेत्रांमध्ये, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये सर्वच पातळ्यांवर निर्माण होत गेलं. यावर आंबेडकरांनी दृष्टिक्षेप टाकलेला आहे. जर जाती म्हणजे माणसाला जात ही जन्माने मिळत असली तरी ती काय करता येते, आपल्याला काढून टाकता येते. आणि म्हणून 1935 मध्ये येवला येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेमध्ये मी म्हटलं की मी जरी या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याच्यानंतर जवळपास 1956ला म्हणजे 21 वर्षानंतर त्यांनी प्रत्यक्ष नागपूर येथे धर्मांतर केलं. म्हणजे हा जो कालावधी होता हा कालावधी यामध्ये सुधारणा होत जाईल. लोक दलितांना किंवा ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारतील अशी अपेक्षा होती, पण तसं फारशा सुधारणा झाल्या नाहीत.
आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये झालेला पुणे करार हा देखील प्रसिद्ध आहे. म्हणजे जातीय निवाड्याचा किंवा राखीव जागांचा जे राजकीय स्वरूपाच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या मतदारसंघ जे आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये मिळवले होते, ते गांधीजींच्या उपोषणामुळे त्यांनी असं म्हटलं की अशा प्रकारे आपल्याला विभागणी करता येणार नाही आणि म्हणून राखीव जागांवर बोलणी झाली आणि राखीव जागांवर आंबेडकरांना समाधान मानावं लागलं. पण याचा परिणाम असा झाला की पुढे राजकीय क्षेत्रामध्ये स्वतंत्र मतदारसंघ नसल्यामुळे विविध पक्षांमध्ये जरी अनुसूचित जाती जमातीचे लोक असले तरी प्रतिनिधी असले तरी सुद्धा त्याचा फायदा संपूर्ण समाजाला म्हणजे अनुसूचित जाती जमाती या लोकांना मिळाला नाही आणि हव्या त्या प्रमाणात त्या लोकांची प्रगती शिक्षण, आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रांमध्ये उद्योगधंद्यांमध्ये हव्या त्या प्रमाणात प्रगती करता आली नाही आणि म्हणून स्वतंत्र मतदारसंघ ही देखील महत्त्वाची अशी मागणी होती, पण ती नाईलाजाने सोडून द्यावी लागली. आंबेडकरांचं मूकनायक त्यानंतर त्यांचं बहिष्कृत भारत हे एक पाक्षिक, जनता, नंतर प्रबुद्ध भारत, म्हणजे या पाक्षिकांचं नाव सुद्धा हे हळूहळू बदलत गेलेलं आपल्याला दिसतं. प्रबुद्ध भारत म्हणजे काही प्रमाणात सुधारणा झाल्याचं या नावावरनं आपल्याला दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे जे पुस्तक लिहिलं, जातीचं उच्चाटन कसं करावं याविषयीचे उपाय सांगितलेले आहेत. नंतर दलित ज्या चळवळी केल्यात, या दलित चळवळींमधून मोठ्या प्रमाणात दलितांची जनजागृती करण्याबरोबर चळवळीच्या माध्यमातून जनजागृती, दलितांमध्ये जनजागृती आणि इतर जे हिंदू आहेत या हिंदूंमध्ये सामावून घेण्याची चळवळ मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसते. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर 1956 नंतर या दलित चळवळीचं स्वरूप तेवढ्या प्रमाणात भक्कम आणि पायाभूत स्वरूपाचं राहिलं नाही, पण आर्थिक शिका संघटित वा संघर्ष करा हा जो संदेश आहे आंबेडकरांनी दिलेला, तो पुढे या लोकांनी बऱ्याच प्रमाणात बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात कामगिरी केलेली आहे. राजकीय क्षेत्रात देखील या लोकांनी आपला दबाव निर्माण केलेला आहे. म्हणजे दलित चळवळी या आजही सुरू आहेत, पण त्या मोठ्या प्रमाणात नसल्या तरीसुद्धा त्याचं अस्तित्व हे आपल्याला वारंवार जाणवत राहतं. आणि या चळवळी जेव्हा जातीय अन्याय अत्याचार दलितांवर होतात तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी दलित संघटना या पुढे येत असल्याचं आपल्याला दिसतं. मधल्या काळामध्ये दलित पॅन्थर ही एक संघटना म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं दिसतं. समाजशास्त्राच्या उदयामध्ये जे आंबेडकरांचं योगदान आहे, समाजशास्त्रज्ञ म्हणून भारतातील जाती व्यवस्था, हिंदू कोड बिल की जे कायदा मंत्री असताना, म्हणजे भारतीय राज्यघटना लिहिल्यानंतर 1951 मध्ये कायदा मंत्री असताना पहिले कायदा मंत्री त्यांनी स्त्रियांसाठीचं हिंदू कोड बिल हे मान्य झालं नाही आणि इतर काही कारणं, यामुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिल्याचं आपल्याला दिसतं. आणि नंतरच्या काळामध्ये हे हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, पोटगीचा अधिकार, वडिलांच्या संपत्तीमध्ये
शेतीमध्ये मिळणारा अधिकार, वारसा हक्काचा कायदा, या प्रकारचे कायदे, शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आंबेडकरांनी मजूर मंत्री म्हणून ब्रिटिश पार्लमेंटच्या ब्रिटिश भारतातील कार्यकारिणीमध्ये त्यांनी काम मजूर मंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं जे विविध प्रकारचं लिखाण आहे किंवा जे ग्रंथ आहेत यामध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज, भारत पाकिस्तान फाळणी, नंतर फेडरेशन वर्सेस फ्रीडम, रानडे, गांधी आणि जिना, नंतर त्यांचं द अनटचेबल्स, हू आर दी अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स, अस्पृश्यता का निर्माण झाली आणि त्याचं निराकरण कसं करावं, शूद्र पूर्वी कोण होते, याविषयीचं जे लिखाण आहे हे समाजशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स, फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, असंख्य प्रकारचं भारतातील जाती व्यवस्थेबाबतचं आणि ही जाती व्यवस्था टिकून राहण्याचं कारण आणि ती टिकवण्यासाठी लोक त्याला धर्माचा आधार दिला गेल्यामुळे, धार्मिक ग्रंथांचा आधार दिला गेल्यामुळे जाती व्यवस्था या टिकून असल्याचं आपल्याला दिसतं. आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटलं की जे जाती व्यवस्थेचा संबंध हा धर्मग्रंथांशी लावला गेला आणि या धर्मग्रंथांशी जाती व्यवस्थेचा संबंध लावल्यामुळे कोणत्या जातीनी म्हणजे जी श्रेष्ठ कनिष्ठता आहे, कोणत्या जातीने कोणते नियम पाळावेत, प्रत्येक जात ही एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कशी आहे आणि त्यांनी कोणती कामं करावीत, कोणती कामं करू नयेत, काय खावं काय पिऊ नये, इथे जे चार ज्या विविध प्रकारच्या जाती आहेत, प्रत्येक जात एकापेक्षा श्रेष्ठ असेल किंवा दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ असेल. एका जातीला दुसऱ्या जातीचं काम करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर आंतरविवाह जे आहेत फक्त जाती अंतर्गत विवाहच होतील आणि जर असं कोणी याचे नियम पाळत असेल तर जात पंचायत किंवा त्यातील जातीतील जे लोक आहेत त्या जातीतून त्या व्यक्तीला बहिष्कृत केलं जात होतं. जातीचे नियम कडक स्वरूपात कसे पाळले जातील याकडे जातीचे सदस्य लक्ष देत होते. हळूहळू ही व्यवस्था एवढी कठोर झाली की त्यामध्ये नव्याने परिवर्तन जे व्हायला पाहिजे होतं ते परिवर्तन झालं नाही आणि म्हणून सर्वप्रथम काय करायला हवं, जातीचा आणि धर्माचा संबंध हा कमी करायला हवा किंवा हा संबंध बाजूला करायला हवा. संबंध धर्मग्रंथांचा संबंध नको आणि म्हणून ते पाळल्या जाव्यात म्हणून पाप पुण्य स्वर्ग नरक या पवित्र अपवित्र या ज्या सारख्या संकल्पना आहेत या संकल्पना या त्या धर्माशी निगडीत केल्या गेल्या आणि म्हणून त्यांनी आपल्याला दिसतं की त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे की मनुस्मृतीमध्ये जे काही नियम सांगितले गेलेत कोणी कशा पद्धतीने वर्तन करावं आणि म्हणून मनुस्मृती हा धर्मग्रंथ त्यांनी नाकारलेला आहे, त्याचं दहन केलेलं आहे. म्हणून जाती व्यवस्थेबाबतचं ज्या लोकांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारचे फायदे मिळतात त्यांच्यासाठी जाती या फायदेशीर ठरतात. पण जे लोक यापासून वंचित असतात अशा लोकांना त्या प्रवाहामध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही, त्यांना स्वीकारलं जात नाही आणि मानवी कल्याण म्हणून म्हणजे अगदी गुलामगिरीची अवस्था, अनटचेबल्स अस्पृश्यता की त्यांची सावलीसुद्धा पडू द्यायची नाही.
पाणी सार्वजनिक ठिकाणी भरायचं नाही, सार्वजनिक ठिकाणी फिरायचं नाही, नवीन कपडे संपत्ती मिळवायची नाही, स्वतः इतरांच्या संपर्कात यायचं नाही. आणि ही जी गुलामगिरी आहे ही आपल्याला खेड्यांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मोडायला हवी. आणि म्हणून जे दलित आहेत अशा लोकांनी काय करायला हवं तर शहरांमध्ये यायला हवं. आणि म्हणून ग्रामीण जे भाग आहेत, डबकी आहेत, शाही आहे, यातून बाहेर पडायला हवं. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात या काळामध्ये जे दलित लोक होते, दलित हा शब्द फक्त काही एका ठराविक गटापुरता वापरलेला नाही. महाराष्ट्रात बघितलं तर आपण जवळपास 37 दलित विविध जातींचा समावेश आपल्याला दिसतो. जाती, उपजाती आणि पुन्हा त्या जातीतल्या उपजाती त्यांच्यामध्येही संबंध न येणं अशी अशी जी पद्धत आहे. आणि म्हणून दलित हा शब्द वापरून या लोकांना एका जे मागासलेले आहेत एका गटामध्ये शेड्यूल कास्ट हा शब्द राज्यघटनेमध्ये वापरलेला आहे. त्याला अनुसूचित जाती असं म्हटलं जातं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे शब्द वापरले गेले. कोणत्या अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती बघून, सांस्कृतिक मागासलेपणा बघून, राजकीय ह्या सगळ्या बघून आणि मग त्या जातीला अनुसूचित जाती म्हणावं की नाही म्हणावं हे त्या राज्यांनी दिलेले अधिकार. आणि केंद्राने राज्यांना हे अधिकार दिलेले आहे आणि केंद्राने त्याबाबत लक्ष द्यावं. राज्यघटनेमध्ये तशा तरतुदी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, म्हणजे यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी ज्या जमाती आहेत यांचा समावेश आणि त्यासाठी स्पेशल राखीव जागांची सुद्धा निर्मिती. अनुसूचित जातींसाठी जवळपास 13% आणि अनुसूचित जातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात 7%. नंतर अदर बॅकवर्ड ज्याला इतर मागासवर्ग यासाठी देखील ओबीसी असा जो शब्द वापरला जातो यासाठी देखील तरतूद आंबेडकरांनी केलेली आहे. आणि मग भटक्या विमुक्त जाती जमाती यासाठीही म्हणजे आर्थिक स्वरूपात, राजकीय स्वरूपात त्याची अंमलबजावणी कशी होते यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण राज्यघटनेमध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. राज्यघटनेमध्ये ठराविक सभासदांनी मान्यता दिल्यानंतर त्यामध्ये बदल करता येतील असे सगळे विषय या ठिकाणी आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जी भारतीय समाजाची व्यवस्था आहे त्याचं पुनर्रचना करण्याचं काम, रिकन्स्ट्रक्शन करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरा कोणी या कालखंडामध्ये काम करता आलेलं नाही. या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि यांनी काम केलेलं असलं तरी व्यापक स्वरूपात कायदेशीर पातळीवर आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम हे आंबेडकरांनी केलं. आणि चळवळी करून ते हक्क मिळवून देणं, दलितांना हक्क मिळवून देण्याचं काम फक्त ही दलित नेता म्हणून आंबेडकरांकडे बघितलं जायला हवं का तर अजिबात नाही. एक भारतीय नेता म्हणून, राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून त्याकडे बघितलं गेलं पाहिजे किंवा बघितलं काही भागांमध्ये बघितलं जातं. म्हणजे भारतातील जी समाज व्यवस्था आहे ही समाज व्यवस्था नव्याने स्थापन करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. नुसतं जाणीव जागृती केली का तर नाही, प्रत्यक्ष त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून, संघटना बांधून आणि कायदेशीर दृष्टिकोनातून या संघटनांना कशा पद्धतीने काम करावं, त्यांचं उद्दिष्ट काय असावं या स्वरूपात मोठ्या प्रमाणात काम केल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आंबेडकरांचा जाती व्यवस्थेचा सिद्धांत, अस्पृश्यते संबंधीचा सिद्धांत, धर्माचा सिद्धांत, सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत हे सिद्धांत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी जे
भारतीय समाजाबाबतचे जे विचार मांडले ते अर्थपूर्ण आहेत आणि हे परिवर्तनाशी संबंधित आहेत. पुढील पिढ्यांना सामाजिक परिवर्तनासाठी लढण्यासाठी हे जागृत करणारे असे विचार किंवा सिद्धांत आहेत. आणि म्हणून आंबेडकर हे भारतीय समाजशास्त्रामध्ये आंबेडकरांचं योगदान भारतीय समाजशास्त्रामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्या उगमामध्ये भारतीय समाजाची नव्याने रचना करण्यामध्ये हे महत्त्वाचे असे सिद्धांत आहेत. त्यानंतर आपण पुढचे जे समाजशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे डॉक्टर जी.एस. घुर्य. जी.एस. घुर्य यांनी मुंबई विद्यापीठामध्ये प्रथम प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. जी.एस. घुर्य यांनी समाजशास्त्रामध्ये भारतीय समाजशास्त्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आणि बरीच वर्ष हे काम केलेलं आहे. त्यांचा जी.एस. घुर्य भारतीय समाजशास्त्रामध्ये त्यांचं योगदान विविध विषयांवर आहे आणि ते महत्त्वाचं आहे. डॉक्टर जी.एस. घुर्य, गोविंद सदाशिव घुर्य त्यांचा जो कालखंड आहे तो 1893 ते 1983 एवढा आहे. जवळपास मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी समाजशास्त्र विभागात समाजशास्त्र 1924 पासून समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. सर पॅट्रिक गिडीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केलं आणि पुढे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि 1923 मध्ये जातीचा मानव वंशासंबंधीचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधासाठी त्यांना PhD पदवी मिळाली. 1924